शरदराव, ह्या पुरुषाला 12वीला 54% होते. अख्ख्या नात्यामध्ये कोणाला भरोसा नव्हता हे एवढा मोठा होईल. इंजिनियर झाला आणि आज एवढा मोठा झालाय, खुशाल बायकोची कानपडीत खाऊन आलाय. चुकून लागलेला का? शिकवा आम्हाला पोहायला, आमच्यावर नाही लागली चुकून. 15 वर्ष झालं मला लागणार, 15 वर्ष. आडादी बाईक करून आणली, आडादी. बरं झालं आडादीच करून आणली, नाही तर बसली असते आमच्या बी कानपडीत. आम्हाला 10वीला असताना सरांनी शिकवली होती पुरुषोत्तमची फोड. उत्तम असा पुरुष आणि पुरुषोत्तमाला कानपडीत खाऊन. मीच बळजबरी करायला लागलो होतो, तिने फक्त हात झट केला आणि लागली. हे का आपल्या आडवांचे आपली जमत आहे बाबा, बीडचं नाव खराब करायचं. बीडचं नाही, बिडाचं. हां, बीडाचं. आहे ना, गप जायचं, नीट आई घालायची आणि जाऊन सॉरी म्हणायचं. सॉरी नाही जमणार. आपण अजून बापाला बी नाही बोललो. अरे बाप फक्त एकच जन्म असतो, बायको 7 जन्म आई घालती. काय माहिती एक जन्म पण राहते का नाही. अरे आता बायका शिकलेल्या आहेत, बाळदासारखं वागून कसं जमन. आता गप जाण जो. बरं दुसरी काय नाटकं केली का त्यांनी, काय हट्ट केलाय का? नाही, अजून काय नाही. मग पुढे येऊन बी मागच्या आठवड्यात धिंगाणा घातला होता. आता नाही आवडत काही ना, असतो बायकांना प्रॉब्लेम. असं म्हणलो कसं जमन. आता ती जमून घेण्यातच पुरुषार्थ असतो. ते जर इतकं सोपं असतं तर मग कोणी लग्न करीन, कोणी कसं बी राहीन. बरं जा, सॉरी म्हण.